नमस्कार. रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण लोकसभेच्या अनुषंगाने वडवणी या शहरामध्ये आलेलो आहोत. तर लोकसभेच्या अनुषंगाने आपण मतदारांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर जाणून घेऊयात मतदाराचं काय नेमका मत आहे ते. तर मामा, काय वाटतं, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे उभा आहे, तर कोण निवडून यायला पाहिजे? कोण काम करू शकतं लोकांचे? मास लीडर पंकजताई मुंडे. पंकजा मुंडेच का बरं? काय त्यांनी काय विकास केलाय का? त्यांना विकास थोडा ग्रामीण विकास मंत्री होते त्यावेळेस कमी विकास केलाय का? विकास भरपूर केलाय. 5 वर्ष झालं बजरंग बाप्पा कुठं इथं? तर पंकजा मुंडे निवडून येतील असं तुमचं मत आहे? तर पंकजा मुंडेच का, बजरंग बाप्पा किंवा वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत ते का नको? पंकजाताई मास लीडर आहे का? जिल्ह्यामधले एकमेव एक नेता आहेत त्या, त्याच्यामुळे त्याला निवडून द्यायला पाहिजे. जिल्ह्यामध्ये भरपूर नेते आहेत, बजरंग सोनवणे हे इथं विकास करू शकतात, असं बऱ्याचशा जणांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, विकास नाहीत करू शकत. पंकजताईच करू शकतात. पंकजातांनी विकास काम केलेलं एखादं काम सांगता येईल का तुम्हाला? आता पंकजाताईनं ग्रामीण विकास मंत्री होते त्यावेळेस रोडचे कामं झाले. पुन्हा त्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकास मंत्री होते त्यावेळेस नदी जोड खोल बांध हे झालेले आहेत. पुन्हा रोडचे काम भरपूर झालेले आहेत. विमा भेटला मला. इथून माग पंकजाताई 5 वर्ष होत्या तोपर्यंत काँग्रेसचं काय 70 वर्ष 75 वर्ष कार्यकाळ असेल त्यावेळेस जेवढा विकास झाला नाही बीड जिल्ह्यात, जेवढा पैसा आला नाही तेवढा पंकजाताई मुंडे होत्या 5 वर्षामध्ये तेवढा पैसा बीड जिल्ह्याला आलेला आहे. म्हणजे पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या त्यावेळेस जेवढा 5 वर्षात पैसा आला तेवढा 65 वर्षाच्या काळात हे आला नाही असं तुमचं मत आहे? तर शेतकऱ्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता सरकारने? तर शेतकऱ्यासाठी विमा देणे, शेतकऱ्याला हमी भाव देणे हे काम करायला पाहिजे. शेतकऱ्यासाठी जे सरकार येईल त्यांनी काम. खरं. तर आपण आणखी ही प्रतिक्रिया घेणार आहोत. तर काय वाटतं भैया तुम्हाला, कोण निवडून यायला पाहिजे आता लोकसभेच्या निवडणुका? निवडून तर पंकजताईच येणार आहेत. लाखोच्या लीडने येणार आहेत. पंकजा मुंडेच का बरं? कारण की पंकजताईंनी कामं भरपूर केलेले आहेत. सगळ्या गोष्टी आमच्या इकडं सगळं हे केलेलं आहे. जिथली तिथं सगळ्या गोष्टी आमच्या इकडल्या डोंगरपट्ट्यामधील कोणताही व्यक्ती गेला कोणतं काम घेऊन तर त्यांच्या ह्याच्यामधून प्रत्येकाने मंजूर केलेलं आहे. त्यांनी कामं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पाटबंधारे असू द्या, तलाव असू द्या, तुमचं काही कोणतंही काम असू द्या, पंकजताईकडे कोणताही माणूस असू द्या, त्याचं प्रत्येक माणसाचं काम पंकजताईंनी केलेलं आहे. तर बदल व्हायला पाहिजे असं बऱ्याचशा जणांचं मत आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं? बदल व्हायला पाहिजे असं नाही, कारण काम नसतं केलं तर बदल होणं हे गरजेचं आहे. पण काम केलंय त्यांनी. त्यांच्या ज्या वेळेस 2014 ते 19च्या काळामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेत. ग्रामीण विकास मंत्रीपद होते त्यावेळेस. आणि नंतर बजरंग बाप्पा ज्यावेळेस 19ला उभे होते त्याच्यानंतर ते त्यावेळेस दिसले. त्याच्यानंतर 5 वर्ष कुठे गेले होते ते? त्यावेळेस ते कमून नाही आले 5 वर्ष जनतेमध्ये. ते 5 वर्ष जनतेमध्ये का बजरंग बाप्पा निवडणुकीत पडल्यानंतर का नाही आले असं मतदारांचं मत आहे. तर आपण आणखी ही प्रतिक्रिया. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून यायला पाहिजे? मला वाटतं पंकजाताईच निवडून यावं. पंकजा मुंडेच का निवडून यायला पाहिजे बरं? कारण त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे. विरोधी बाकावर जे आहेत तुतारीवाले त्यांच्याकडे विजन वगैरे काही नाही. 5 वर्ष जनतेमध्ये नाही, ते जनतेच्या सहवासात असतात. 2014 ते 19 मध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे बीड जिल्ह्याला. ते म्हणतात की माझ्याकडे पण 2 कारखाने आहेत, मी शेतकऱ्यासाठी कामं केलेली आहेत आणि मी आणखी काम. शेतकऱ्यासाठी काम केले, काय केलं, कोणत्या शेतकऱ्यासाठी काम केले ते काम वेगळं. आता ते समजा आतापर्यंत जर एखाद्या मोठ्या संविधानिक पदावर नव्हते, ते आल्यानंतर काम करतील का असं वाटतं का तुम्हाला? विकास करतील? मग ते उभा राहिले त्याच्यानंतर 5 वर्ष कुठे गेले? जनतेत दिसलेच नाहीत ना ते. जे निवडणूक झाल्यानंतर ते जनतेमध्ये दिसले. हा, तुम्हाला काय अपेक्षित होतं, त्यांनी काय करायला पाहिजे होतं 5 वर्षाच्या काळात? जनतेमध्ये मिसळायला पाहिजे होतं. समाजात काय अडचणीत त्या जाणून घ्यायला पाहिजे. कोरोना काळात कुठं होते ते? कोरोना काळामध्ये म्हणजे ते कुठं दिसले नाही निवडणूक झाल्यानंतर असं तुमचं? नाही नाही, कुठंच. आता सरकारकडून तुम्हाला, नवीन सरकार यायला आल्यानंतर काय अपेक्षा आहेत तुम्हाला? आता तुम्ही शेतकरी वर्गासाठी किंवा युवा वर्गासाठी? आम्हाला अपेक्षित आहे बाबा, शेतकरी भाव वाढ मिळायला पाहिजे. मोदींचं सरकार तर येणारच आहे 400 पार. त्यामध्ये जर पंकजाताई निवडून आणल्या तर त्यांना कॅबिनेट वगैरे मंत्रिपद भेटू शकतं. त्यामुळे आपण आपलं मत मौल्यवान आहे, योग्य व्यक्तीला द्यायला पाहिजे. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. बाबा, काय वाटतं, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून यायला पाहिजे?
आता पंकजा मुंडे बजरंग सोनवणे उपाय पंकजताई पंकजाताईच का बरं? एकच केला, रेल्वे यायला लागली. आज डोंगरात मुंडे साहेबांनी तलाव केले. सगळ्याला पाणी, आमचे कारखाना जात होतो ते कारखाना बंद झाला. कोणता तलाव तुम्ही कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही पिंपळा रोय तिथं तलाव केलं त्यामुळे तुम्हाला ऊस ऊसतोडीला जात होता तर ऊस झाले आमच्याकडे. म्हणजे तुम्ही ऊसतोडीला जात होता तर ते बंद झाले ऊसतोडीला जाणं आणि तुम्ही स्वतःच ऊस पिकवायला लागले. हो, ऊस झाला. त्यामुळे तुम्ही कुणाच्या कालखंडामध्ये तलाव झाला तो? मुंडे साहेबांनी. मुंडे साहेबांनी तलाव केला त्यामुळे पंकजाताईंनी काय विकास केलेला एखादं काम सांगता येईल का? हो, कोणतं एखादं चांगलं काम सांगा ना ताईंनी सध्या. रेल्वेची मागणी केली, रेल्वे आली. होईन 12 मिनिटात तर चालू होईल. आता इथून आपल्याला मुंबईला जायचं, पुण्याला जायचं म्हणलं तरी सोपं होणार आहे. हो. धन्यवाद मामा तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर तुम्हाला काय वाटतंय का आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून यायला पाहिजे, कोण काम करेल असं तुम्हाला वाटतं? निवडून तर पंकजताईच येणार त्यात काय शंका नाही. बजरंग सोनवणेनं आजपर्यंत काय केलं, पाठीमागं 5.5 लाख मतदान पडून पण त्यांनी काहीच करू शकले नाहीत. त्यानं बीड परळी ह्या वेळेचं काम चालू आहे. धारूळ माजलगावचं काम झालेलं आहे रस्त्याचं. आणखीन काय ते चंदनचूर काय करणार आहे? तर ते म्हणतात की मी जनतेचा विकास केलाय कारखान्याच्या माध्यमातून किंवा आणखी कोण. कारखान्याच्या माध्यमातून काय विकास केलाय? आधी तर ऊसच जात नव्हता आमच्या इकडल्या भागातला, सगळा परळीला ऊस गेलेला आहे. ताईचा कारखाना 1 वर्षाखालीच बंद आहे. आता पहिले तर ताईचा कारखाना चालू होता. आता तुमचे ऊस कोणत्या कारखान्यात जात आहे सध्या? आता या वर्षी पाऊस काळ नाही त्यामुळे ऊसच नाही. तर मग आता दुष्काळावर उपाययोजना म्हणून सरकारकडून तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे सरकारने आता? सरकारकडून काय अपेक्षा? सरकारनं सगळं पीक विमा अनुदान ते सगळं दिलेलं आहे. ताईनं जेवढं काय केलंय ते जनतेसाठी केलेलं बिडी. एकतर्फी येणार आहेत ताई निवडून. 1 ते 1.5 लाख मतदान पडणार आहे त्याला. तर धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल लोकसभेला आता? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच का बरं? त्यांनी कारखाना व्यवस्थित चाललाय, रोजगार दिलाय. बजरंग बाप्पाने म्हणजे रोजगार कशाद्वारे दिला असेल? कारखान्याद्वारे. कारखान्याद्वारे. तुमचं गाव कोणतं आहे? वडवणी. तर तुमचा ऊस कोणत्या कारखान्यात जातो? आमच्याकडे ऊसच नाही. तर बजरंग बाप्पाने तुम्हाला काय वाटतं, बजरंग बाप्पा विकास करू शकतील का बीडचे? बजरंग बाप्पा विकास करू शकतील का पंकजा मुंडे? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा विकास करू शकतील असंच नाही. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. बोलायचं काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? पंकजताई. पंकजाताईच का बरं? त्यांना काम केलेले आहेत, मग ऑपरेशन पैसे दिले, दोन ऑपरेशन झाले वॉलचे. कशाचे ऑपरेशन झाले? वॉलचे कुणी मदत केली तुम्हाला? पंकजताईनं. पंकजा मुंडेंनी मदत केली. हो. कोणतं गाव तुमचं? पिंपळा रोय. रुई पिंपळा. तर तुमच्या ह्या जे ऑपरेशन झालेले आहेत हो तर त्याला मदत पंकजा मुंडे यांनी केलेली आहे. हो त्यामुळे तुम्हाला पंकजा मुंडेंनाच मतदान करायचं. हो. तर पंकजा मुंडेंनी वैद्यकीय समजा क्षेत्रामध्ये या भैया आहेत, त्यांनी त्यांचं मत आहे की आम्हाला पंकजा मुंडेंनी मदत केलेली आहे. त्यांचे 2 ऑपरेशन झालेले आहेत ऑलचे. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला आता लोकसभेचं चालू आहे वातावरण, कोण निवडून यायला पाहिजे, कोणाचं काम चांगलं आहे? ज्यांनी पहिल्या काळामध्ये काम केलेलं आहे, या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी पहिले बरेच कामं केलेले आहेत. त्यामुळे ह्यावेळेस बी पंकजाताईच यायला पाहिजे. तुम्हाला बदल व्हायला पाहिजे असं नाही का वाटत? बदल कशामुळं? कारण बदल होऊन नवीन आहे उमेदवार, आता नवीन आहे, त्यांना अनुभव यायला टाइम लागेल ना. त्याच्यामुळे बदल होऊन काय उपयोग आहे? ताईंनी विकास कामं केलेत का काही? हो, भरपूर केलेत ना. काही सांगता येतील का तुम्हाला विकास कामं? आता विकास कामामध्ये मध्ये बंधाऱ्याची कामं, पुन्हा नंतर इथं आपलं चारा छावण्या पाहिल्या. नंतर इथं आपलं वडवणी नगरपंचायतचे पहिले भरपूर निधी आणलेला इथं. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका झाली त्यावेळेस बरेचसे कामं भरपूर झालेली आहेत. हे पंकजाताईच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे निवडून यायला पाहिजे असं तुमचं मत आहे. हो. तर धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत.
तर काय वाटतं तरुण वर्ग आहे तिथं, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे आता, बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे? तर पंकजा ताईच निवडून येतील. का पंकजा ताईच निवडून यायला पाहिजे बरं, काय कारण? त्यांनी खूप आतापर्यंत विकासही खूप केलेला आहे. सडक योजना केलेल्या आहेत. असे म्हटले की बंधारे बंधारे बांधलेले आहेत त्यांनी. काही लेख पण तयार केलेले आहेत. तरुणांसाठी बीड जिल्ह्यामध्ये काय उपाययोजना व्हायला पाहिजे सरकारकडून, असं तुम्हाला वाटतं? तरुणांकडून सध्या बेरोजगारी हा प्रश्न आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे? तर इम्प्रुव्हमेंट होईल याच्यामध्ये पण. रोजगार हमी चालू करते ताई यावेळेस निवडून आले की. आणि आधी पण त्यांनी खूप कामं केलेले आहेत असे. That's all. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर आता इथं आपण वडवणीमध्ये प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत बऱ्याचशा जणांच्या. तर आणखी आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. धन्यवाद. येऊ शकतात घोषणा काय नाही. मामा काय वाटतं तुम्हाला, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून यायला पाहिजे? पंकज ताई पंकजाताईच का बरं? कामं चांगले आहेत त्याचे. ताईंनी कामं काय केले? हा रस्ते डोंगर टप्प्यात रस्ते केलेले आहेत. पंकज ताईलाच करणार आता. पंकजाताई बजरंग बाप्पा सोडून का नको? पंकजाताई त्यांचं किंवा बाकी वंचित करून नाही, पंकज ताईलाच करायचं. पंकजाताई कशामुळं? कामं चांगली त्याची. विकास कामामुळं. तर धन्यवाद. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर काय वाटतं तुम्हाला, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे उभा आहेत, अशोक हिंगे आहेत वंचित कडून, कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? कोण यायला पाहिजे असं? पंकजताई मुंडे पंकजाताईच का निवडून यायला पाहिजे? आमच्या जिल्ह्यासाठी पहिल्यापासून त्यांना निवडून देतात. जिल्ह्यासाठी काही कामं केली आता करते ना. अगोदर केलेले आहेत का? हो. अगोदर ही ताईनं कामं केलेले आहेत जिल्ह्यात. प्रीतम ताईंनी काय 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कामं केलेली? केलेली. पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं कारण काय, विकासाचा मुद्दा की आणखी दुसरा काही? विकासाचा मुद्दा जिल्ह्यासाठी जिल्ह्याचा विकास कोण करू शकतं असं मला वाटतं? पंकजा मुंडे. बजरंग सोनवणे? पंकजा मुंडे जिल्ह्याचा विकास करू शकतात. धन्यवाद. आपण प्रतिक्रिया आणखी घेणारच आहोत. नाही घेतलेली. तर काय वाटतं तुम्हाला, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून यायला पाहिजे? पंकजाताई. पंकजाताईच का निवडून यायला पाहिजे? कारण जिल्ह्याचा विकास केलेला आहे त्यांनी. आमच्या वडून तालुक्याचा विकास केला. वडवणी तालुक्यामध्ये एखादं चांगलं काम सांगता येईल का तुम्हाला, ताईंनी केलं? तर आम्हाला गावात जायला रस्ता नव्हता, पुलं बांधून दिले, हे केलं. रस्ता आणखी दुसरं काय एखादं? नाही, तेच रस्ता हे क्लिअर केले. आता आणखीन काय अपेक्षा आहेत तुम्हाला, येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा आहेत तुम्हाला सरकारकडून? सरकारकडून काही नाही, पण पंकजाताई निवडून एवढी अपेक्षा आहे. आणि आम्ही ऊसतोड मजूर आहे. आम्हाला काही दिलं घेतलं कोणी काही नाही, पण आमच्यासाठी भाव वाढून चांगले केले. भाववाढ, ऊसतोड मजुराला भाववाढ केली ताईंनी, त्यामुळे ताईंनीच ऊसतोड मजुराची भाव वाढ केली. धन्यवाद. आता इथे मुस्लिम बांधव आहेत, त्यांचंही मत आपण जाणून घेऊयात. काय वाटतं मामू तुम्हाला, कोण निवडून येईल? पंकजाताई. पंकजाताईच का बरं? हा, काम चांगले आहेत. तुम्हाला काय वाटतं, विकास कोण करू शकतं बीड जिल्ह्यात असं वाटतं तुम्हाला? पंकजाताई. पंकजाताईच. हा. तर धन्यवाद. इथं मुस्लिम बांधव आहेत, त्यांचंही मत आहे की पंकजा मुंडे हेच विकास करू शकतील बीडचा. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर मामा, आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, तर काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून यायला पाहिजे, कुणाचं काम चांगलं आहे या बीड जिल्ह्यामध्ये? पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, अशोक हिंगे हे उमेदवार आहेत, आता मुख्य उमेदवार 3 आहेत. आता ते सोनवणे तर माहितीच नाही तर बजरंग सोनवणे, माहितीच नाही तर आम्हाला तुम्हाला सोनवणे उमेदवार माहित नाही, नाही. मग कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं? आता मुंडे साहेबाचं करा ना. पंकजा मुंडे. हो, पंकजा मुंडेच का निवडून यायला पाहिजे बरं? त्यांचे महाग कवाची हे काय आता विकास कशामुळे निवडून यायला पाहिजेत पंकजा मुंडे, काय विकासाच्या मुद्द्यावर की आणखी काय? अहो त्यांनी डोंगर पट्ट्यात सगळे तळे केले, लोकांना प्यायला पाणी नव्हतं, त्यांनी पाणी दिले, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे त्यांचं? हे मुंडे साहेबाच्या काळामध्ये तलाव झाले, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी झालं डोंगरपट्ट्यामध्ये. हो, ताईंनी काही काम केले का, आता ग्रामविकास मंत्री होत्या पाठीमागे, इथं पायावर पाय देऊन उभे आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उभा आहेत. हो. तर धन्यवाद. आता इथं आजोबाही आहेत, त्यांचंही आपण मत घेणार आहोत.
बाबा आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला कमळाचं फुल हा नाही कमळाचं फुल? काय कमळाचं फुलच बरं? कमळ आता दुसरे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे, अशोक हिंगे. मोठे असते आमच्या बळी हा. पण ते कामाची नाहीत आमच्या. ते गोपीनाथच्या पोरी काम करतात, वंधाऱ्याच्या लोकांनी बोलते, पैसे देते, तलाव केला, पाणी झालं आम्हाला लेकरा बाळा. ते कोण बजरंग साळवण ते कोण कवा यायचं काय हे रजनी जायला फुल हाणायचे आम्हाला. पंकज दाई फुल फुल. फुल कमळाचं कमळाचं. तर बाबांचा मत आहे की काम केलेले आहेत मुंडे साहेबाच्या लेकींनी, त्यामुळे कमळाचं फुल हाणायचं आहे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, हो आहे मग कोण निवडून यायला पाहिजे? कोणाचं काम चांगलं आहे? ना ताईचंच काम चांगलं आहे. मग ताईच का बरं, बजरंग सोनवणे का नको? नाही नाही म्हणजे बाकीच्याला तितका अनुभव नाही. ताईनं सत्तेत राहून कामं केलेली आहेत. पुन्हा ताईच्या वडिलापासून म्हणजे त्या भागाचा सुजलाम सुफलाम हे भाग झालेला आहे. त्याच्या डोंगरपट्टा, त्याच्यामुळं शेवटी प्रेम तेच आहे ताईवर. म्हणजे गोपीनाथाने तळ केलं आपलं, लेकरं बाळ सुखात खाल्लेले आमचे, म्हणून गोपीनाथाला विसरत नाही त्यांनी. मरोत विसरणार नाही, काहीच काम करणार. तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी खूप कामं केलेले आहेत, त्यामुळे मरेपर्यंत आम्ही त्यांना विसरू शकत नाहीत, असं बाबांचं मत आहे. तर धन्यवाद बाबा, आपण यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, तर कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? कोणाचं काम चांगलं? मला पंकजाताई निवडून येतील असं वाटतं. पंकजा मुंडेच का बरं? ते आम्हाला ह्या भागाला सक्रातीला ऊस भेटत नव्हता, त्यावेळेस आम्हाला मुंडे साहेबांनी तलाव झाल्यामुळं आज ऊस पीक उत्पादन दिल्याबद्दल मी पंकजाताईला मतदान करणार. तर ज्या भागामध्ये सक्रातीला सुद्धा ऊस भेटत नव्हता, त्या भागामध्ये आता ऊस पिकायला लागलाय आणि पाणी झालंय, त्यामुळे आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांच्यावर हे केलं, त्यामुळे पंकजाताईंना विसरू शकत नाही असं यांचं मत आहे. तर इथून पुढे आणखीन तुम्हाला काय वाटतं, सरकारकडून काय अपेक्षा आहेत? शेतकऱ्यासाठी काय करायला पाहिजे, उपाययोजना एखादी तुमच्यासाठी? शेतकऱ्यासाठी समजा शेतकऱ्याच्या मुलाला समजा रोजगार समजा हे याच्यासाठी पंकजाताई करायला. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण आणखी ही प्रतिक्रिया घेणार आहोत. लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे उभा आहेत, कोण निवडून यायला पाहिजे? ताई ताईच का बरं? का आम्हाला मंजूर आहे तेवढा. म्हणजे कशामुळे पंकजा ताईच? आम्ही करायला पाहिजे मग त्यांनी ठरवते ना, एकदा दिल्यानंतर पुन्हा ठरवते. ते ग्रामीण विकास मंत्री होते, त्यांच्या काळामध्ये काय कामं झालेत का शेतकऱ्यासाठी? शेतकऱ्यासाठी केले त्यांनी. शेतकऱ्यासाठी ऊसतोड, तुम्ही ऊसतोड मजूर आहात समजा, तुम्हाला तुमच्यासाठी काय केलेलं आहे का? आम्हाला भाव वाढून दिला एवढीच नाही. भाव वाढवून दिला त्यामुळे. धन्यवाद, आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, बजरंग सोनवणे, पंकजा मुंडे उभा आहेत, कोण निवडून येईल असं वाटतं? पंकजा मुंडे. पंकजा मुंडेच का बरं? पंकजा मुंडे निवडून येणार, त्यांनाच काम केलेत ना. पंकजा मुंडेंनी केलेलं एखादं काम सांगता येईल का तुम्हाला? रेल्वे केली, पुन्हा वाहतूक हे ते वाढवून हे केली शेतकऱ्यासाठी, पुन्हा अनुदान हे दिलं. अनुदान आणि ते 5 वर्ष गेले ते आलेच नाहीत, पुन्हा पडल्यावर पुन्हा इकडे फिरकले आता 5 वर्षानं. म्हणजे पंकजा मुंडे 5 वर्ष हे झाल्या सत्तेमध्ये नाही, तर त्यांना आता तुम्हाला अनुदान वगैरे काय आले? आलेच नाही. ह्या 5 वर्षाच्या 2019 ते 2000 आता हे किती 24 चालू आहे, तर त्या कालखंडामध्ये चालू आता अनुदान आले होते, तर त्यामुळे तुम्हाला त्यांनी विकास केला असं म्हणत. 100%. मग बजरंग बाप्पा सोनवणे का नको? बजरंग बाप्पा सोनवणे हे नवीन उमेदवार आहेत, ते विकास करू शकतील. त्यांना कोण ओळखणार? बजरंग सोनवणे नाही एकदा काय खासदार झाल्यानंतर विकास करू शकतील. ओळखत नाही म्हणलं, दिल्लीला कोण ओळखणार? तर बजरंग सोनवणे यांना आम्हीच ओळखत नाहीये, दिल्लीमध्ये असं कोण ओळखणार असं यांचं मत आहे, त्यामुळे पंकजा मुंडेच निवडून येतील असं हे म्हणत आहेत. तर धन्यवाद. तर आणखी प्रतिक्रिया घ्या. तर काय वाटतं तुम्हाला आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे, तुम्हाला काय वाटतं कोण विकास करू शकेल आपल्या जिल्ह्याचा? पंकजाताई पंकजाताई विकास करू शकतील असं वाटतंय तुम्हाला? पंकजाताईची विकास करणार. तर काय एखादा विकास काम सांगता येईल का तुम्हाला पंकजा मुंडेच्या काळात झालेलं?
50 वर्षापासून रेल्वेचं काम बंद होतं. ते 50 वर्षाचं काम त्यांनी बीडला रेल्वे आणली. पुन्हा दुसरी गोष्ट सोन्ना कोटा प्रकल्प मुंडे साहेबांनी केला. आज वडूनला पाणी प्यायला भेटलं नसतं. दुसरी गोष्ट तालुका केला. तालुक्यात पंचायत समिती दिली. 100 गाळे बांधले. पुलाचे कामं केले. 50 वर्षापासून वडून एक पूल झाला नाही. ते पुलाचे कामं 4 पुल झाले ह्याच्यावर. पुन्हा दीड परळी हायवेचं काम चालू झालंय. ऊस तोड मजुराला 100% 100 रुपये वाढ दिली त्यांना पाठीमागं. हा तर यांनी भरपूर सोनाने काय केलं हे सांगा आणि तू पुढे काय करणार आहे. तर ताईंनी केलेल्या कामांचा यांनी पाडाच वाचला असं म्हणता येईल. ताईंनी केलेल्या कामाचं यांनी मांडलं आणि बजरंग सोनवणे काय कामं करतील असं यांचं मत आहे. त्यामुळे पंकजा ताई निवडून येतील असं मुस्लिम मतदारांचंही मत आहे. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. तर काय लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? पंकजताई पंकजा ताईच का बरं? बरं आहे. सगळं ह्याला सगळ्याला सांभाळते. दुसरं काय नाही. बजरंग बाप्पा का नको? ओळखत नाही त्याला आणि काय काय. काम विकास करतील, विकास कोण करेल असं वाटतं तुम्हाला? पंकजताई. पंकजा ताई विकास करतील असं वाटतंय. हो. तर धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. मामा तुम्हाला काय वाटतं? आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून यायला पाहिजे, कोण विकास करेल बीडचा? पंकज येणार. पंकज ताईच. तिथं प्रत्येक जणच पंकजा मुंडेच निवडून येतील असं या वडवणी शहरामध्ये मत आहे लोकांचं. पंकजा मुंडेच का बरं? आता त्यांची ओळखच नाही ना, ते दुसरे जे आहेत का आमची ओळखच नाही. हो आता हे उपकारच आहे की. काय तुमच्या तालुक्यासाठी काय एखादं काम केलेलं आहे का? समजा पंकजा मुंडेंनी चांगलं काम आहे. केलेलं आहे काम ते. काम. हो. धन्यवाद बाबा. तर आपण आणखी प्रतिक्रिया घेतच आहोत. तर इथं आपण आणखी लोकसभेच्या अनुषंगाने प्रतिक्रिया घेतो. मामा काय वाटतं? लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कोण निवडून यायला पाहिजे? ताई म्हणलं. ताईच येणार ना. ताईच का बरं? हो. ताईच कशामुळं? बजरंग सोडणे का नको? मुंडे साहेब आपलं काम केलं का होई म्हणलं. मुंडे साहेबांनी काम, ताईनं काय काम केले? ताईने काम केलं की. आता इथे करणार अजून. काम केलेत. अजून करणार की. आणखीन करणार. कुठलं गाव तुमचं? हेच गाव आमचं. वडवणीच प्रॉपर. हो. वडवणीसाठी ताईने काम केलेले. हो. अजून करणार की निधी. अजून करणार. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.